नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा आम्ही अशी धुनी लावलेली आहे. ही कशासाठी आहे माहीत आहे का? डुकरं न येण्यासाठी. आणि रात्रीचंच बहुतेक डुकरं खूप धिंगाणा करून ठेवतात. बघा आमच्या तुरी कशा मोडलेल्या. आता तुम्हाला बरोबर दिसत आहे की नाही माहिती नाही, कारण संध्याकाळचे 6 वाजले त्याच्यामुळे थोडा अंधार झाला. म्हणून मग आता हे बघा तुरी खूप चांगल्या आल्या, पण हे बघा पण डुकरं खूप नुकसान करत आहे. पूर्ण तुरी खाली मोडू टाकलं त्यांनी. म्हणून मग आम्ही आता ही अशी धुनी लावली आणि खूप मोठे मोठे खोडं आणून इथं टाकले. हे याच्यासाठी की हे जे धुपट निघत राहते तर रात्रीचे ते मग धुपटामुळे मग ते येत नाहीत. म्हणून आता हे असं प्रयोग करून पाहिला. माहीत नाही आता काय होते. माझं सांगण्याचं हे काम आहे की बघा कसं शेतकऱ्याला खूप नुकसान सहन करावं लागते. आणि एवढी रात्र झाली, एवढी झाकट म्हणजे चांगलंच अंधार पडला तरी आम्ही अजूनही शेतातच आहो. आता इकडे पुन्हा धुनी लावायची आहे. 2 धुन्या लावल्या, एक ही लावली, एक त्याच्यात तिकडे आहे आणि आता एक इथं लावणार आहोत. पुन्हा मधात पण लावायची आहे एक. म्हणजे 2-4 धुन्या असल्या म्हणजे येणार नाही असं मनात गृहीत धरून चांगली रात्रीची चांगली झोप लागणार आहे आम्हाला. नाहीतर असं वाटन की पुन्हा किती नुकसान केलं सकाळी उठल्यावर, असं नाही का. हे बघा इथं एक धुनी पेटवली. हे 3री धुनी आहे आमची. आता खूप काही निघालं. ते चार्जिंगवरचे भोंगे निघाले, जे जोरजोरात कुत्र्याचा आवाज, माणसाचा आवाज वगैरे काढतात. पण हे जे का मशीन म्हणतात त्याला. आणि हे आम्ही म्हणजे जुने लोक धुनी लावून ठेवत होते की धुनी जर शेतात असली तर त्याच्यामुळे डुकरं येत नाही. म्हणून ही जे जुनी चालरीत आहे ते आम्ही अजूनही पाळत आहोत. जुनं ते सोनं असते म्हणतात नाही का. म्हणून आम्ही पण जुन्या लोकांसारखंच करून पाहत आहोत. असाच पालापाचोळा जमा करून थोडीशी धुनी पेटवून घेतली. त्याच्यानंतर हे खोडं पण टाकले. मोठे मोठे खोडं आहे म्हणजे सकाळपर्यंत जळत राहतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कुटार टाकायचं म्हणजे रात्रभर मग ती धुनी अशी सारखी जळत राहते. आणि त्याच्यातून मग असं धुपट निघत राहते. या धुपटामुळे काय होते मग डुकरं येत नाही. आणि माझे शेतकरी बांधव आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही डुकरं न येण्यासाठी कोणता बंदोबस्त करतात ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. जेणेकरून मग आम्ही पण तुमच्यासारखंच करून पाहू की डुकरं येणार नाहीत बा रात्रीचे. खूप नुकसान करणं लावलं आहे डुकरांनी. आणि बघा शेतकऱ्याला एवढा त्रास सहन करावा लागतो रात्रीचे. बघा किती अंधार पडलेला आहे. बघा तुम्हाला रातकिड्याचा आवाज पण येत असेल आहे की नाही. आणि झाडं झुडपं बघा किती दाट आहेत. आणि एवढ्या या अंधारात शेतकऱ्याला असे कष्ट करावे लागतात. असंच नाही फळ मिळतो नाही का. काही ना काही कष्ट हे करावेच लागतात. बघा आता रात्रीचं असं इचूकाट्यात अंधारा एकारात रात्रीचं राहून हे असे डुकरं आले नाही पाहिजे, त्यांनी नुकसान केलं नाही पाहिजे. त्याच्यासाठीच हे सगळं काही करणं चालू आहे. हा त्याच्यासाठीच आटापिटा आहे. कारण एवढं नुकसान झालेलं ना पाहावलं जात नाही. इतकं नुकसान होऊन राहिलं. खूप तुरीचे झाडं मोडून आहेत आणि एवढं म्हणजे त्याला पूर्ण अशा लटलट शेंगा लागून आहे. ते पाहिलं का मन असं कुठंतरी दुखल्यासारखं होते की आपण शेतामध्ये बियाणं टाकण्यापासून त्यांना एवढं वाढवतो, लहानाचं मोठं करतो आणि तोंडाशी आलेला घास असा हे डुकरं म्हणा किंवा रानातले जनावरं असे त्याचा नायनाट करतात, नुकसान करतात. तर बेकार वाटते. शेतकरी होणं काही सोपं नाही आहे. खूप कष्ट करावे लागतात शेतकऱ्याला. बघा चांगलं पेटलं की मग त्याच्यावर असं कुटार टाकून द्यायचं. त्या कुटारामुळे काय होते ते लाकूड पेटत राहते. खूप मोठं खोड आहे ते पेटत राहते आणि धुपट रात्रभर मग निघत राहते. पेटलं वाटते. पेटलं का? कुटार राहिलं असेल ना टाकायचं. चला आता तिकडच्या धुनीकडे जाऊ आपण. बघा ही एक धुनी आहे. आज 4 धुन्या लावल्या आम्ही बघा. आणि अंधार बघा किती पडला. झालं का जायचं? चल तर चला मंडळी, बाय. श्री स्वामी समर्थ. हो धुपटामुळेच येत नाहीत ना ते. आम्ही चाललो रस्त्यानं, तुम्हाला दिसत नाही आहे आता.